गर्भलिंग चाचणी प्रकरणी विक्रम चव्हाण यास सशर्त जामीन मंजूर. ॲडव्होकेट मेहबूब बांडार. गर्भलिंग चाचणी प्रकरणी करवीर पोलिसांनी अटक केलेला संशयित आरोपी विक्रम वसंत चव्हाण यास कोल्हापूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांनी सशर्त जामीन मंजूर केला. संशयित आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट मेहबूब बांडार यांनी युक्तिवाद केला. गुप्त माहितीच्या आधारे शाहूवाडी विभाग कोल्हापूर DYSP यांनी दिलेल्या निर्देशानुसार दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी तालुका आरोग्य अधिकारी व त्यांच्या पथकाने दुपारी 1च्या सुमारास बालिंगा येथील सरस्वती महिपती पार्क येथील एका बंगल्यावर छापा टाकला. त्या छाप्यामध्ये गर्भलिंग चाचणीसाठी आलेल्या महिला एजंट हे मिळून आले. पथकाचा सुगावा लागताच स्वप्नील पाटील हा डॉक्टर तेथून पळून गेला. त्या संदर्भातील फिर्याद डॉक्टर उत्तम मोहन मदने, तालुका आरोग्य अधिकारी करवीर यांनी करवीर पोलीस स्टेशनमध्ये 25 नोव्हेंबर 2025 रोजी दाखल केली. तपासादरम्यान संशयित विक्रम वसंत चव्हाण यांचं नाव निष्पन्न झाल्याने त्यांना 5 डिसेंबर 2025 रोजी अटक केली. सदर चव्हाण यांस जामीन मिळण्यासंदर्भात त्यांनी त्यांचे वकील मेहबूब बांडार यांचे मार्फत कोल्हापूर येथील जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. सदर जामीन अर्जाच्या युक्तिवादावेळी ज्या महिलेचा जबाब नोंदवला व त्याच्या आधारे संशयित चव्हाण यांना अटक केली तो जबाब संदिग्ध आहे. महिलेच्या जबाबावेळी चव्हाण यांना अटकच केली नव्हती. अशा परिस्थितीत लॉकअपमध्ये कसे ओळखले हा युक्तिवाद ॲडव्होकेट बांडार यांनी मांडला. त्याचबरोबर गर्भलिंग चाचणी कायद्याचे तांत्रिक मुद्दे पाळलेले नाहीत. फिर्यादमध्ये चव्हाण यांचं नाव नाही हाही युक्तिवाद त्यांनी मांडला. सदर युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने चव्हाण यांची 25,000 रुपयांचा योग्य व लायक जामीन व 50,000चा वैयक्तिक बंधपत्र या अटीवर जामीन अर्ज मंजूर केला.